हॅलो एव्हरीवन, गीताच्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मटकी भात बनवत आहे। हे अगदी सोपी आणि पौष्टिक आहे। त्यासाठी पाव किलो मटकी घेतलेली आहे। एक कांदा, एक टोमॅटो, बटाटा आणि हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट करून घेतली आहे। तर त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचे आहे। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे आणि कढीपत्ता आणि जे मी मोठा कांदा चिरून घेतलेले आहे ते पण आपल्याला टाकून घ्यायचे आहे। ते परतत असताना आपल्याला बटाटा टाकून घ्यायचे आहे। बटाटा टाकून घेतल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचे आहे। टमाटा पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। सर्वांना एकजीव करून घ्यायचे आहे आणि यामध्ये हळद आणि लाल तिखट आणि चवीपुरतं थोडीशी मीठ टाकून घ्यायचे अगोदर आणि हे आलं लसणाचं पेस्ट आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं पेस्ट हे पण टाकून घ्यायचे आहे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे यामध्ये सर्व मसाले। आणि साईडला मोड आलेली मटकी मी घेऊन ठेवली आहे पाव किलो, तर हे पण याच्यामध्ये टाकून आपण एकजीव करून घ्यायची आहे। आणि हे पाव किलो मटकीसाठी मी 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे कोलमचे, साईडला व्यवस्थित धुवून ठेवली आहे मी। तर 1 ग्लास तांदूळसाठी मी पाव किलो मटकी घेतली आहे आणि त्यासाठी आपल्याला पाणी 2 ते 2.5 ग्लास आपल्याला टाकून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित तांदूळ मिक्स एकत्र करून घ्यायचे आहे। मटकीमध्ये टाकून घेतल्यानंतर आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। हे सर्व एकत्र टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला चम्मचने फिरून घ्यायचे आहे। फिरून घेऊन आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचे आहे। त्याला 2 ते 3 शिट्टी होईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचे आहे। हे बघा लावून ठेवले आहे मी शिट्टी होण्यासाठी। शिट्टी झाल्यानंतर हे बघा भात रेडी आहे। गार्निशिंगसाठी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।